हॅलो, वेलकम बॅक टू द जरीवन चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि आजचा ब्लॉग असणार आहे साफसफाईचा. पुन्हा एकदा मागचा ब्लॉग पण साफसफाईचाच होता, पण आज मी काढले आहे किचन साफ करायला. आणि हे बघा, सर्व मांडणी वगैरे मस्त खाली करून घेतलेले आहे. इथे भांडे ठेवलेत काढून, बरण्या वगैरे. अजून डबे बाकी आहेत. आधी बरण्या घासून वगैरे घेते म्हटलं. वातावरण तसं काही एवढं खास नाही आहे आज पण काही ऊन वगैरे दिसत नाही आहे, पण तरी म्हटलं चला सुरुवात तो करावं लागणार आहे. तर मग मी घेतली, आता सुरुवात केली आता भांड्यांची आजपासून. आणि बाकीचं घर वगैरे मी आधी आवरून घेतलं आहे सगळं. अक्षरा तिकडे नाश्ता करते आणि बाकी सगळ्यांची नाश्ता झाला आहे, चहा पाणी सगळं झालं आहे. स्वयंपाक पण मी करून ठेवलेला आहे. आणि अक्षराच्या पप्पांना आज डबा न्यायचा होता. आज गुरुवार आहे, आज दोघांचा पण उपवास असतो. तर खिचडी तयार केली होती आणि ती खिचडी पण ते घेऊन गेलेत आज टिफिनला. तर आता बाकी सगळं आवरलेलं आहे मस्तपैकी. धुणं पण लावून दिलं आहे मशीनला. कारण काय होतं, आपण जेव्हा हे दिवाळीचे कामं वगैरे काढतो, या कामाला लागतो खूप वेळ. आणि ह्या वेळामध्ये काय होतं, हे सगळं आवरून होतं, पण याच्यानंतर जर घर आवरायचं म्हटलं ना, परत एकदा बाकीचं झाडून पुसणं किंवा स्वयंपाक करणं हे करायचं खूप कंटाळा येतो. तर मग मी आज सकाळी लवकर उठून आधी स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलेलं होतं. आणि तर म्हटलं चला आता, म्हणजे कसं मोकळं राहतं एक मन. म्हणजे भांडे घासताना कोणी जेवायला जरी मागितलं ना, ठीक आहे पटकन वाढून देता येतं. असं मध्येच असं डिस्टर्ब केल्यासारखं पण नाही होत की नाही आता आपली भाजी राहिली, आपल्या पोळ्या राहिल्या. तर म्हटलं आधी बाकी सगळं आवरून घेऊया. आणि त्या पद्धतीने मी सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि आता करते सुरुवात मी भांडे घासायला, कारण अक्षराला पण स्कूल आहे आणि मला दुपारनंतर बाहेर पण जायचं आहे. त्याच्यामुळे मी आता थोडे भांडे करून घेते व्यवस्थित काम. चला तर मग करते सुरुवात आता फायनली कामाला. हे बघा किती सारे भांडे आहेत, एवढं पूर्ण बेसिन भरलं आहे. आता एक 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 करते. तर मी हे असं काढून ठेवलं आहे सगळं छोट्या वाट्यांमध्ये. आता ऊन थोडंसं पडलं तर ठीक होईल, सगळं उन्हात ठेवेल थोडा वेळ, म्हणजे जरा छान राहील. आणि इथे अक्षरा अजून बिना आंघोळीचीच आहे. आता वाजतायत 10, पण मॅडमने अजून आंघोळच नाही केलेली, कारण त्या आईचं आता ऐकतच नाही. हो ना? करणार आहे की नाही आंघोळ? आता स्कूलला जायचं की नाही? मग आता एक्झाम संपली ना? चला तर आता करून घेते भांड्यांना सुरुवात. आणि इथे आज गुरुवार होता, त्याच्यामुळे मी आज साडी घातली होती. पण गुरुवारच्या दिवशी साडी घातल्याला छान वाटतं, कारण उपवास पण असतो आमचा. आणि त्यामुळे मी आज साडी घातलेली, काम जरी आवरायचं तरी पण. चला तर मग आता भांडे घासून घेते. आधी सगळे छोटे छोटे भांडे, प्लास्टिकच्या बरण्या वगैरे सगळं काढून घेतलं होतं. आणि आता ते घासून घेते आधी सर्व. आणि त्या अक्षदा पण आता स्कूलला तिला जायचं आहे, त्याची पण घाई. सगळंच एकत्रच आहे, पण म्हटलं हळूहळू करावं लागेल, कारण याला दिवस जाणार आहे माझा पूर्ण. आणि त्यानंतर पावसाचं पण वातावरण होतं थोडं बाहेर. तर म्हटलं सकाळपासून थोडी सुरुवात केली तर ते वाळतील तरी जरा दुपारपर्यंत व्यवस्थित, आणि छान वाळतील जरा. आणि इकडे अक्षदाची आंघोळीची पण घाई आहे. अक्षदाला आता स्कूलला जायचं, त्याच्यामुळे ती घाई करते आंघोळीला. तिला म्हटलं आंघोळ करून घेतो, पण तर माझे पण भांडे होतात आणि तिच्या हाताने ती आता व्यवस्थित आंघोळ करते. तर म्हटलं करून घे. चला तर मग आता घासून घेते भांडे. आणि इथे आता हे बघा, अशा प्रकारे मी काय केले, बाल्कनीमध्ये ना सर्व भांडे अशी मस्त वाळत घातलेले आहे. पुढे पण जागा आहे, पण असं ते ऊनच येत नव्हतं, त्याच्यामुळे तिथे ठेवण्यापेक्षा म्हटलं इकडे ठेवूया. इथे दळण पण रेडी करून ठेवलेलं आहे. आणि हे बघा, अक्षरा झाली आहे रेडी आता स्कूलला जायला. चला झाले आता भांडे, छोटे भांडे सगळे जसं झाले, डबे अजून तसेच आहेत सगळे. पण म्हटलं आधी आता डबे छोटे भांडे घासून झाले, रॅक पण घासून झाली आहे इथली. तर म्हटलं आता आधी बाकी सगळे स्टाईल वगैरे सगळं क्लीन करून घेऊ, कारण रॅक वाळत आलेले आणि डब्यांचे छोटे डब्यांचे पण वाळत आलेले. ते रॅक लावून देता येईल. आणि मग किचन खाली जे सामान आहे ते मी उद्या काढणार आहे. म्हणजे एक किंवा जमलं तर आज दुपारी लगेच होऊन जाणार ते भांडे पण, म्हणजे मग किचन पूर्णपणे आवरून जाईल म्हणून. आणि चला तर मग आता सगळ्यात आधी आता इथे ना जरा क्लीन करून घेते सर्व व्यवस्थित.
चला तर आता इथं माझी वरची साईड जी आहे ती झाली चांगली घसून आणि साफ पण करून झालेली आहे. इथे स्विच बोर्ड वगैरे आहेत ते पण खूप तेलकट होतात कारण गॅसच्या खूप जवळ आहे सर्व, त्याच्यामुळे थोडं तेलकट होतं आहे. आणि विंडो पण माझी पूर्ण क्लीन करून झालेली आहे. खूप खराब होते कारण गॅस तिथेच आहे आणि किती आपण जरी म्हटलं रोज पुसायचं तरी तेलकट ती खूप जास्त होत असते. तर ते पण करून घेतलेलं आहे. आणि किचनचं जे पार्टिशन आहे ते पण कंटिन्यू बाहेर इथं जाताना आपले जे हात लागतात ना त्याने तेलकट होतं. रोजच्या रोज माझं पुसणं वगैरे सगळं असतं पण होतंच ते तेलकट. आणि आता हे झाल्यावर मी करून घेते लगेच दरवाजाची पण साफसफाई, कारण किचनचा दरवाजा राहिला होता, मी ठेवला होता मुद्दाम तो, की किचनचं जेव्हा आवरो तेव्हा सगळं पाणी पडणार आणि तो परत खराब होणार आहे म्हणून. तर मग आता मी किचनचा दरवाजा पण व्यवस्थित घासून पुसून बाहेरून मागून सगळ्या ठिकाणून असं छान करून घेते. त्याच्यामागे स्टाईल त्या पण थोड्या घासून घेते, पण त्या जरा जपून करावं लागतात कारण तिथे स्विच बोर्ड पण आहे बाहेरून आणि ते स्विच बोर्डचा पण थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी जरा हळूहळूच करते त्या साईडला एक साईडला. पण तर ते पण मस्त क्लीन करून घेते. दरवाजा मस्त पाणी टाकून क्लीन करून घेते. आणि आता इथे झाली होती माझी सर्व भांडे पण वाळून झाले होते, रॅक पण वाळली, ती मी रॅक लावून घेतलेली आहे. आणि जे भांडे घसून झाले होते वाळले होते ते आता मी हळूहळू लावून घेते. चमचे वगैरे साईडला करते, छोटे छोटे भांडे असे, आणि बाकीचे व्यवस्थित मॅनेज करून ठेवते ते एक. जास्त भांडे नाही आहेत, आहे तेवढेच खूप आहे आणि मला, तर ते आवरून घेते आधी, व्यवस्थित लावून घेते छान छान. आणि इथे आता बाकीचे जे बरण्या वगैरे आहेत, आता हे त्या तुपाची बरणी आहे ती तर घासली नव्हती, पण बाहेरून पुसून वगैरे छान क्लीन करून ठेवून दिली आहे मी तशीच. चला तर मग आता सर्व व्यवस्थित लावून घेते आधी भांडे. तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे, झालं आहे का सगळ्यांचं आवरून? आणि माझं आता आजच्या दिवसाला तरी माझं सगळं आवरून झालेलं आहे. यानंतर पण 2-4 दिवस माझं काम चालूच होते. आणि इथे बघा आता माझी घाई पण खूप होते कारण उशीर पण खूप होत आला होता, गुरुवार होता, उपवास होता, मेन म्हणजे खूप भूक लागली होती. थोडीशी खिचडी खाल्ली होती 1-2 घास अक्षदासोबत, पण मग तरी पण भूक खूप लागली. दुपारचे 2-2:30 वाजले होते. तर म्हटलं पण आता हे काम ठेवलं तर ते जाणार नाही, जेवलंच जाणार नाही माझ्याकडून, तर म्हटलं आधी क्लीन करूया, सगळं भरून ठेवूया. सगळं क्लीन झालं की मग मस्त जेवण करूया. तर मग आता मी सर्व डाळ काय असेल छोटे मोठे सगळं त्याच्यामध्ये भरून घेते व्यवस्थित, आणि मग हे सर्व मी रॅकला लावणार आहे. चला तर मग आता व्यवस्थित सगळं भरून घेते. चला तर मग आता झाला आहे बऱ्यापैकी किचन माझं आवरून. कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा साफसफाईचा व्लॉग? आवडला असल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.